मुंबईपासून अवघ्या 2 तासावर आणि निसर्गाच्या सानिध्यात ऑल ॲक्टिव्हिटी इन वन प्लेस अशा ठिकाणी जर तुम्हाला वेकेशनला जायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच। तर सकाळी 10 वाजता आम्ही विरारवरून निघालो सफाळ्याच्या दिशेला। हाय, मी प्राची संकेत तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल क्यून ऑफ द हाऊस मध्ये। तर आज आपण चाललोय विहांग विहार रिसॉर्ट येथे। सफाळे स्टेशन पासून अवघ्या 30 ते 35 मिनिटाच्या अंतरावर हा रिसॉर्ट आहे। विरारवरून आम्ही इथे अवघ्या 1.5 तासामध्ये पोहोचले। इथे चेकिंगचं टायमिंग 12 वाजताचा आहे। इथे उतरल्या मनाला फार शांतता वाटली। कोणाची दगदग नाही, कटकट नाही, गाड्यांचा आवाज नाही, फार प्रसन्न वाटलं। आम्ही रूम मध्ये चेक इन केलं आणि आता राईडच्या दिशेने चाललो। इथे राईडचं टाइम सकाळी 9 वाजे ते दुपारी 1 वाजेपर्यंतचा आहे, तर संध्याकाळी 3 ते 6 वाजेपर्यंतचा आहे। पूलच्या राईट साईडला बोटिंग तर लेफ्ट साईडला फिशिंगचं ऑप्शन आहे। तर पहिले आम्ही बोटिंगचा ऑप्शन निवडला। हे बघा, युवान तुम्हाला हाय करतोय। बोटिंग करायला फार मजा आली, आम्ही फार एन्जॉय केलं। आणि युवान इथे फार घाबरत होता, कारण की आम्ही त्याला सांगितलं होतं की पाण्यामध्ये मगरी आहेत। बोटिंग करून झाली, आता आम्ही ट्रेन राईड करतो। अनलिमिटेड कितीही वेळा तुम्ही राईड करू शकतात। त्याने टाइम लिमिट दिली आहे, तरी देखील जर कोणाला राईड करायचं असेल तर ते अलाउ करतात। विहांग विहार रिसॉर्ट म्हणजे फुल ऑफ नेचर पॅकेज आहे। लहानापासून ते मोठ्यापर्यंत कोणत्याही एज ग्रुपचे लोक इथे एन्जॉय करू शकतात। तुम्हाला सुद्धा या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये इथे येऊन एन्जॉय करायचं असेल तर बुकिंग नंबर आणि इकडचे कॅटेगरी वाईज चार्जेस मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, नक्की चेकआउट करा। तर समोर तुम्हाला जो गेट दिसतो हा त्यांच्या प्रायव्हेट बीचची एंट्री आहे। इथे आपण संध्याकाळी येणारच आहोत, पण त्या अगोदर फार भूक लागली आहे, तर पहिले पोट पूजा करून घेऊयात। रिसॉर्टच्या मधोमध डायनिंग एरिया आहे। तर डायनिंग एरियाच्याच बाजूला बार सेक्शन सुद्धा आहे। तर चला मी तुम्हाला आज लंचचा मेनू दाखवते। इथलं जेवण हे 1 नंबर आहे। जेवणामध्ये फार व्हरायटीज आणि ऑप्शन होते। व्हेज नॉन व्हेज दोन्ही फूड इथे अवेलेबल आहेत। शिवाय इकडचा मेनू रोज चेंज होतो। मील मध्ये इथे 2 व्हेज भाज्या, 2 नॉन व्हेज भाज्या, तर 3 ते 4 प्रकारचे स्वीट्स अवेलेबल आहेत। तर आज दुपारी इथे श्रीखंड, गरम गरम जिलेबी, ब्राउनी केक हे स्वीट्स मध्ये होतं। तर उन्हाळा असल्या कारणाने मस्त थंडगार छास सुद्धा ठेवली होती। तसेच तेथे व्हेज आणि नॉन व्हेज काउंटर हे वेगवेगळे ठेवले होते। जेवणाची टेस्ट एकदम भारीच होती। जेवून थोडा आराम केला आणि मग आम्ही पूलमध्ये फार एन्जॉय केलं। दुपारी 3 नंतर इथे चहा आणि कॉफीचं ऑप्शन आहे। रिलॅक्स आणि एन्जॉय करण्यासाठी ही चांगली प्लेस आहेच। त्याचबरोबर इथे फोटोशूट आणि प्री वेडिंग शूट सुद्धा करण्यासाठी लोक लांबून येत असतात। इथे युवान आणि कुणाल फिशिंग करत होते, तोपर्यंत मी आणि टियाना मस्त निसर्गाचा आनंद घेत होते। ही जी समोर रूम आहे ही ट्रायंगल रूम आहे। पूर्ण रिसॉर्ट मध्ये ही एकच रूम आहे। तुम्ही इथे सुद्धा स्टे करू शकता। इव्हनिंगला आफ्टर 6 इथे स्नॅक्स काउंटर ओपन होतो। आज ब्रेड पकोडा होता, मस्त छान झणझणीत होता। स्नॅक्स घेऊन आता आम्ही बीचच्या साईडला निघालो। तुम्ही ट्रेनने सुद्धा जाऊ शकता। इथे बाईक राईड सुद्धा होती। युवान आणि कुणाल बाईक राईड साठी बसले। टियानाला सुद्धा राईड करायची होती, म्हणून मग तिला पण आम्ही बाईकवर बसवलं। ओव्हरऑल इथे फार मजा आली, फार एन्जॉय केलं। हळूहळू अंधार पडला आणि रात्रीचा इकडचा नजारा म्हणजे 1 नंबरच होता। रात्रीचा काळा अंधार, त्याबरोबरच डोळ्याला त्रास न देणारी सॉफ्ट लाईट आणि मंद हळूवार वाजणारे गाणे। तुम्हाला जर येथे स्क्रीनवर मूवी पाहायची असेल तर ते मूवी सुद्धा लावून देतात। तर जेव्हा तुम्ही चेक इन करतात तेव्हा तुम्हाला असे कुपन दिले जातात।
मी तुम्हाला चेक इनच्या टायमाला कुपन दाखवायचे विसरले. तर कुपन ब्रेकफास्ट, स्नॅक्स, लंच आणि डिनर याचा असतो. अगेन जेवण हा एक नंबर होता. रात्रीच्या मेनू मध्ये चायनीज नूडल्स सुद्धा होते आणि स्वीट्स मध्ये केक, गाजरचा हलवा. तर नॉनव्हेज मध्ये चिकनच्या 2 ग्रेव्ही आणि फिश फ्राय सुद्धा होती. दुसऱ्या दिवशी युवांनी 10 वाजेपर्यंत स्विमिंग केली, पण आम्ही फ्रेश होऊन ब्रेकफास्ट साठी आलो. अगेन ब्रेकफास्ट साठी सुद्धा व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन होतेच. त्याचबरोबर उपवासाचे साबुदाण्याचे वडे आणि फ्रूट सुद्धा होते. शिवाय इकडचा स्टाफ सुद्धा फार कॉपरेटिव्ह आणि चांगला होता. ओव्हरऑल ही छोटीशी ट्रिप फार छान झाली. फार मजा आणि भरपूर सारं एन्जॉय करून आता आम्ही घरी जायला निघालो. तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ.